नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांना 2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता 2,10,000 रुपयांचे अनुदान मिळणार. यामध्ये 50,000 रुपयांची अतिरिक्त बोनसची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केली आहे. त्यामुळेच आता या ठिकाणी तुम्हाला 2,10,000 रुपये कधीपासून तुमच्या बँक खात्यावरती जमा होतात. त्याचबरोबर तुम्हाला घरकुल योजनेचे किती हप्ते मिळतात, हे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होतात, त्याचबरोबर प्रत्येक हप्त्याला तुम्हाला किती पैसे मिळतात, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिजे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्वी अनुदान हे 1,20,000 रुपये 4 हप्त्यामध्ये मिळत होते, परंतु आता हे 2,10,000 रुपये तुम्हाला 3 हप्त्यामध्येच मिळणार आहे. तर आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहेत ते पाहूयात. तर पहा, नियमानुसार घरकुल मंजूर झाल्यावरती तुम्हाला पुढील 15 दिवसामध्ये पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जातो, असा शासनाचा नियम आहे. त्यामुळेच मित्रांनो, आता तुम्हाला पहिला हप्ता हा घरकुल मंजूर झाल्यावरती 7 दिवसामध्येच मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीचे काम चालू करण्यासाठी हा पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर 2 नंबर दुसरा हप्ता घराची भिंती तयार करण्यासाठी तुम्हाला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीचं काम पूर्ण करायचं आहे, त्यानंतर हा दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरला तिसरा हप्ता तुम्हाला घराचे बाकी असलेले काम पूर्ण करण्यासाठी दिला जातो. उदाहरणार्थ तुमचं प्लास्टर, पेंट, दरवाजा, खिडक्या इत्यादी कामासाठी तुम्हाला तिसरा हप्ता हा दिला जातो. यानंतर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या हप्त्याला किती पैसे मिळतात ते समजून घ्या. तर पहा, तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा हप्त्यामध्ये 40, 40, 40 असे एकूण 1,20,000 रुपये मिळत असतात. त्याचबरोबर जे अतिदुर्गम भागात किंवा डोंगराळ भागात राहतात त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता 45,000 रुपयांचा मिळत असतो आणि तिसरा हप्ता त्यांना 40,000 रुपयांचा मिळतो. असे एकूण 1,30,000 रुपये डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना मिळत असतो. तर अशा काही प्रकारे 2024 पर्यंत लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये मिळत होते, तर डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना 1,30,000 रुपये मिळत होते. परंतु आता तुम्हाला 2025 मध्ये 2,10,000 रुपये हे मिळणार आहे. ते कधीपासून मिळणार आहे ते पाहूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला 2,10,000 रुपये अनुदान कधीपासून मिळणार आहे ते पाहूयात. तर पहा, याबाबतचा कोणताही शासन निर्णय म्हणजे JR अजूनपर्यंत आला नाही. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये अनुदान अजूनपर्यंत कोणालाही मिळणार नाही. कारण की जोपर्यंत शासनाचा JR येत नाही तोपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये अनुदान मिळणार नाही. मग तुम्हाला 2,10,000 रुपये अनुदान कधी मिळणार आहे ते पहा. तर पहा, याबाबतचा निर्णय मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकार करू शकतं. त्यामुळेच मित्रांनो, जसाही निर्णय होईल सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.